नहम वेदेर्न तपस्सा न दानेन चज्जया. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, देवा मला तुमची प्राप्ती कशानं होईल? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना नहम वेदेर्न तपस्सा न दानेन चज्जया. मी वेदानं प्राप्त होत नाही, मी तपानं प्राप्त होत नाही. नहम वेदेर्न तपस्सा न दानानं मी प्राप्त होत नाही. चज्जया म्हणजे यज्ञ केल्यानं देखील मी प्राप्त होत नाही. मग तुम्ही प्राप्त होता कशानं? ते म्हणले, भक्त्या तोनांना अशक्य, अनन्य भक्तीनंच प्राप्त होऊ शकतो मी. भक्त्या तोनांना अशक्य अहमेव मिधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. म्हणून ते म्हणले, अर्जुना मत्कर्म कुरुन्मत परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यश मामितु पांडव. माझ्यासाठी कर्म कर, मत्कर्म कुरुन्मत परम, मद्भक्त माझा भक्त हो, असंगाचा संग वर्जित कर, असंग वर्जित, आणि निर्वैर सर्वभूतेषु सगळं भूतासंग. भूत म्हणजे सगळं प्राणी मात्र, लक्ष 84 योन्या, तर त्या सर्व योनीशी तू म्हणजे निर्वैर हो. निर्वैर सर्वभूतेषु सुमामितु पांडव. तू जर सर्वभूतेसंग निर्वैर झालास तर तुला माझी प्राप्ती होऊ शकते. अरे अर्जुना आत्मोपेन सर्वत्र समपश्य अर्जुन सुखमय देऊन स्वयोगी परममत. जो आपल्या आत्म्याला जसं दुःख होतं आहे तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतं आहे हे जाणून जो दुसऱ्याला त्रास देत नाही तो खरा योगी आहे, आणि तो खरा मला प्राप्त होतो. त्यालाच खरी माझी प्राप्ती होते. मी वेदानं प्राप्त होत नाही. ना हा वेदेन तपस्सा न दानेन चज्जया. दानानंच प्राप्त होत नाही, यज्ञ केल्यानं प्राप्त होत नाही. पण मग मी शक्य एवं दुष्टवानशी मामेशा भक्त्यातून नाही अशक्य. भक्तीनंच मी प्राप्त होतो. माझं चिंतन केल्यानं मी माझी तुला प्राप्ती होऊ शकते. तर मना भो बघतो मध्याची बामणास करू माम वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रियसून. माझा भक्त हो आणि तू माझी तुला प्राप्ती होईल, याच्यात काही संशय नाही. तर माय बाबा वेदानं का होत नाही परमेश्वर प्राप्त? कारण वेद हे त्रिगुणात्मक आहे, त्रिगुण्य विषय आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की अर्जुना हे गुण वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्रिगुण्य विषयाला निस्तय गुणोभाव अर्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्मा. तू आत्मवान हो, निर्विवेक सोम हो, आणि ह्या गुणाच्या पलीकड जर गेलास तर तुला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आणि मग वेद हे त्रिगुणात्मक असल्यामुळं आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे 3 गुण घेऊन माझ्या प्राप्तीला येता येत नाही. माझ्या प्राप्तीला तर कसं यायला जमतं आहे? यशाम तोंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणा. ज्याचे पुण्य बी संपले आणि ज्याचे पाप बी संपले. यशाम तोंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणा. तो द्वंद्व मोह निर्मुक्ता भजनते माम दुरावता. त्या ज्याचे पाप बी संपले, पुण्य बी संपले, आणि तो न्यूट्रल झाला, तर तोच फक्त माझ्या प्राप्तीला येऊ शकतो. आणि हा त्रिगुणात्मक जीव ज्याला त्रिगुणानं मायानं बांधून टाकलेलं आहे, ते त्रिगुण घेऊन परमेश्वर प्राप्ती कधीच होत नाही. आणि त्रिगुणानं परमेश्वर प्राप्ती होईल असं जर म्हणणारे लोक असतात तर ते गीतेच्या विरोधात आहेत. मग तर जो नामेदेन तपस्सा, तपानं वेद प्राप्त होत नाही. मी तपानं तप केलं, महादेवाचं तप रावणानं केलं, तर रावणानं तप केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला 14 चौकटे राज्य दिलं. म्हणजेच 14 चौकटे राज्य दिलं, त्याला भोगाय भेटला, सुख भेटलं त्याच्यातून, परंतु परमेश्वर प्राप्ती झाली नाही. म्हणजे तपानं परमेश्वर प्राप्ती होत नाही, यज्ञानं परमेश्वर प्राप्ती होत नाही. पण ते म्हणले ते म्हणजे त्रयोध्या माम सोमपापुत पापा. नव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात, त्रयोध्या माम सोमपापुत पापा यज्ञनिष्ठा स्वर्गतीम प्रांतयन्ते ते पुण्यमाशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिवदेव भोगात. म्हणजे जर यज्ञ केले किंवा 4 वेदाचा पठण केलं तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. आणि स्वर्गाची प्राप्ती झाली तरीही तिथं विशाल भोगाय, तिथं भोगतो स्वर्ग लोक विशालम, आणि शिन्य पुण्यमार्त्य लोक विशाल. आणि पुण्य शिन्य झालं
पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं आहे आणि ह्या चतुर्विधीला पडावं लागतं आहे. गतागतम कामकामाला बनते. म्हणून वेदानं परमेश्वराची माझी प्राप्ती होत नाही, दानानं माझी प्राप्ती होत नाही, तपानं माझी प्राप्ती होत नाही, न तपस्सा न दानेन चज्य. दानानं पण प्राप्ती होत नाही. कारण वेदच म्हणतात की नेती नेती न स्मात परमास्ती. ते वेदच काय म्हणतात की आम्हाला परमेश्वर माहीत नाही. मग त्या वेदाला परमेश्वर माहीत नाही, नेती नेती म्हणतात ते. तर मग नेती नेती म्हणतात तर त्या वेदाच्या पठण्यानं आपल्याला परमेश्वर प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, या अनर्थ उद्पाने सर्वता संप्लुदोके तावन सर्व ब्राह्मणाशी विचारता. जर जिकडं तिकडं पाणी झालं तर डबक्याचं काम आपल्याला राहत नाही. एखाद्या बोरचं काम जसं राहत नाही आपल्याला, तसं ज्याला परमेश्वराची ज्ञान झालं, परमेश्वराची प्राप्ती झाली, परमेश्वराचा अनुभव झाला, त्याला ह्या वेदाचं काम राहत नाही. म्हणजे इथं वेदाला त्यांनी डबक्या समान समजले. मग अशा वेदानं परमेश्वराची प्राप्ती शक्य नाही. म्हणूनच श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना न वेदे न तपस्सा न दाने न चज्य. मग मी कशाने प्राप्त होतो? शक्य विद दुष्टुम दुष्टवान शिवामिता भक्त्या तो न शक्य अहमेव अर्जुन ज्ञातुम दष्टुमच तत्वेनं प्रवेष्टुमच्या परंतप. मग माझी भक्तीच केल्यानंतर, आणि तसं संतांनी देखील आपल्याला सांगितलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार होत. म्हणून ते आपल्याला सांगतात की ज्ञानदेव मौन जपाळे अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. तरच त्याचं मौन धरलं आणि अंतरीची जपाळ खोलली आणि परमेश्वराचं चिंतन केलं तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो मायबाबा. नाहीतर कशानंही परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही त्रिगुण तुमचे गेले नाही तर तुम्हाला कधीही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्हाला त्रिगुण तुमचे गेले पाहिजे, तुम्ही गुणातीत झाले पाहिजे. कारण श्रीकृष्ण महाराजांना सांगितले 14व्या अध्यायात, अर्जुना मामचं विचारेनं भक्तियोगेन सेवते सगुणा संस्कृतान ब्रह्मभुवाय करतो. जो माणूस माझी अनन्य भक्ती करतो, मग तो अविचारी भक्ती करतो, तो त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि त्यालाच प्राप्ती होते. माय बाबा, वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्यामुळे वेदाने प्राप्ती होत नाही. तप हे देवताचं असते, ते देवताचं तपानं देखील परमेश्वराची प्राप्ती होत नाही, दानानं प्राप्ती होत नाही, आणि त्यांच्या म्हणजे यज्ञ केल्यानं प्राप्ती होत नाही. मग प्राप्ती कशाने होती? तर भक्तीनेच प्राप्ती होती. भक्त्या अर्थोनं नाही अशक्य अहम मेवमी दर्तून ज्ञातून दष्टुम तत्वेनं प्रवेश तुमच्या पर्यंत. म्हणून माय बाबा, परमेश्वराची भक्ती करा, हरिनाम घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.